मुख्यमंत्र्यांनी वर्षावरची ही थेट दृश्य आपण इथे पाहतो। चारही खेळाडू मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर आता दाखल झालेत आणि मुख्यमंत्र्यांकडून इथे त्यांचं स्वागत केलं जाते, त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी सध्या आता वर्षावर उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जातं इथे। T20 विश्वचषक जिंकण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिले असे हे चारही खेळाडू, त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जात आहे। वर्षावरची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कालही टीम इंडिया जेव्हा मुंबईमध्ये दाखल झाली त्यावेळेला मुंबईकरांचं अलोट असं प्रेम त्यांना अनुभवायला मिळालं आहे। मग ती नरिमन पॉइंटवरची रॅली असो किंवा मग वानखेडे स्टेडियमवरचा सत्कार सोहळा, तर चारही खेळाडूंचं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं कौतुक केलं जात आहे। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आता सध्या वर्षावर आहेत आणि या चारही खेळाडूंना पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। तर सूर्यकुमारनं टिपलेला झेल हा त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलेला होता। तर T20 विश्वचषक म्हणजे टीम इंडियाचं एकत्रितपणे असं हे यश आहे। टीम वर्क असं रोहित शर्मानं या ठिकाणी म्हटलं होतं। त्याचबरोबर हा विश्वचषक फक्त टीम इंडियाचा नाही तर तो प्रत्येक भारतीयाचा आहे असं रोहित शर्मा यानं म्हटलं होतं। आणि मुंबईकर असलेल्या या चारही खेळाडूंचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। अभिमानाचा क्षण आहे महाराष्ट्रासाठी, मुंबईकरांसाठी देखील। आणि या सगळ्याच क्रिकेटपटूंना मुंबईकरांचं लाभलेलं प्रेम हे कालही आपण पाहिलं होतं। तर मुख्यमंत्र्यांकडून टीम इंडियाचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे, त्यांचा सत्कार केला जात आहे। तर वर्षावरची थेट दृश्य आपण इथे पाहतोय। सध्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी या चारही खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केलंय। आणि असं म्हटलं की हे फक्त खेळाडूंचं यश नाही तर त्यासाठी इतरही सगळ्याच टीमची मेहनत असते आणि हीच भावना काल रोहित शर्मानं देखील वानखेडेवर बोलून दाखवली होती। तर या सगळ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे सत्कार केला जात आहे। एक ग्रुप तर खेळाडूंना पुष्पगुच्छ आणि गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतो वर्षावरची। विधान भवनामध्ये दाखल होण्यापूर्वी चारही खेळाडू आधी वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी इथे आले होते। तर कालच्या वानखेडेवरच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सहभागी नव्हते, मात्र आज या चारही खेळाडूंचा सत्कार सोहळा हा विधान भवनामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आणि वर्षावरून हे सगळेच खेळाडू थेट त्यानंतर विधान भवनात जाणार आहेत। इथे मुख्यमंत्र्यांनी या चारही खेळाडूंचा सत्कार केला। तसंच टीम इंडियामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या इतरही व्यक्तींचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे।
फॉर्मात असलेला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलाय.